वेलकम फ्रेंड्स. आज आपण एक नवीन चॅप्टर घेऊन भेटतो आहे. मागच्या आठवड्यात आपण 12th स्टँडर्डचा न्यू सिलेबसचा मॅट्रासिस हा चॅप्टर बघितला होता. आज आपण एक नवीन चॅप्टरला सुरुवात करतो आहे. काय आहे तो चॅप्टर? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. हा फर्स्ट पेपरमधला चॅप्टर आहे आणि खूप सुंदर चॅप्टर आहे, सोपासुद्धा आहे. पण या चॅप्टरचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये जी काही थेरी आहे ती मॅक्सिमम थेरी 11th स्टँडर्डला स्ट्रेट लाईन या चॅप्टरमध्ये आहे. 10व्या वर्गातही खूप सारा पार्ट याचा आलेला आहे, लिनियर इक्वेशन्स ऑफ लाईन वगैरे वगैरे. याच्यामध्ये हा चॅप्टर समजण्यापूर्वी तुम्हाला स्ट्रेट लाईन या चॅप्टरमधल्या बऱ्याच गोष्टी समजून घ्याव्या लागेल. त्याच्यानंतरच आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हे समजता येईल. सोबतच असं आहे की हा चॅप्टर समजल्याशिवाय तुम्हाला याच्या पुढचे जे चॅप्टर्स आहेत, जसं सर्कल आहे, इलिप्स आहे, पॅराबोला आहे, हे सगळे चॅप्टर या चॅप्टरवर डिपेंड आहे. त्याच्यामुळे हा चॅप्टर समजून घेणं फारच गरजेचं आहे, कारण हा चॅप्टर जर समजला नाही तर पुढचीसुद्धा चॅप्टर समजणार नाही. कारण ही स्टार्टिंग आहे कोऑर्डिनेट जॉमेट्रीची, आणि कोऑर्डिनेट जॉमेट्रीच्या आधारावरच हे सगळे चॅप्टर जे नावं घेतले मी आता, सर्कल, पॅराबोला, इलिप्स, हे सगळे चॅप्टर, हायपरबोला वगैरे, हे सगळे चॅप्टरमध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या चॅप्टरमधल्याच बऱ्याचशा गोष्टी उपयोगी पडणार आहेत. त्याच्यामुळे हा चॅप्टर खूपच व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. खूप सोपा चॅप्टर आहेत. त्याच्या काही बेसिक गोष्टीपासून आपण सुरुवात करतो आहे. तर सगळ्यात सुरुवात करतो आहे आपण स्लोप ऑफ लाईन्स. स्लोप ऑफ लाईन्सचे काही 5-6 मुद्दे मी इथं ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहेत. हे एक एक मुद्दे आपण समजून घेऊया. स्लोप आता हा शब्द जनरली सगळ्यांना रुळलेला शब्द आहे, माहीत आहे सगळ्यांना स्लोप. आपण बऱ्याचदा हा दैनंदिन जीवनातही हा शब्द रुटीन पद्धतीने वापरत असतो की एखादी व्हेकल चालवत असताना किंवा अनेक कुठल्या तरी गोष्टीमध्ये आपण स्लोप फार जास्त होता, स्लोप कमी होता, है ना, अशा अनेक अँगलनं हा शब्द वापरत असतो. इथे बघा स्लोप म्हणजे काय, तोच स्लोप आहे. एखाद्या लाईनचा स्लोप म्हणजे काय असतो, तो कसा डिफाईन करायचा, याचे काही मेथड्स आहेत. त्या एक एक मेथड्स आपण समजून घेऊया. समजा एखादी लाईन्स दिलेली आहे, दिस इज द एक्स ॲक्सिस अँड दिस इज द वाय ॲक्सिस, दिस इज द ओरिजिन. आणि आपल्याला एखाद्या लाईनचा जर स्लोप काढायचा असेल तर त्या काढण्याच्या कुठल्या कुठल्या मेथड्स आहे, कुठल्या पद्धतीने आपण स्लोप काढू शकतो. तर ही पहिली पद्धत आहे की समजा ही एक लाईन आहे PQ नावाची, आणि या लाईनवर हे 2 पॉईंट दिलेले आहे P आणि Q, आणि त्याचे कोऑर्डिनेट दिले आहे. Pचा कोऑर्डिनेट x1 y1 आणि Qचा कोऑर्डिनेट x2 y2. याशिवाय आपल्याला कुठलीही गोष्ट जरी माहीत नसेल तरी आपल्याला त्या PQ या लाईनचा स्लोप काढता येतो. काय फॉर्म्युला वापरतो आपण? स्लोप कशाने दाखवायचा? एमने दाखवायचा. ओके, लक्षात राहील. पूर्ण चॅप्टरमध्ये आता स्मॉल एम जिथे जिथे दिसेल तुम्हाला काय समजायचं? स्मॉल एम दिसल्याबरोबर तो स्लोप समजायचा. तर स्लोप काढण्यासाठी जर PQ ही लाईन असेल आणि 2 पॉईंट जर दिले असेल तर आपण काय करतो? स्लोप काढण्याचा फॉर्म्युला आहे y2 - y1 डिवाइड बाय x2 - x1. आणि हे x1 y1 x2 y2 काय आहे? त्या लाईनवरची कुठली तरी 2 पॉईंट आहे, त्याचे ते कोऑर्डिनेट आहे. ते अत्यंत सोप्या पद्धतीने आपण जर 2 पॉईंट दिले असेल तर आपण त्या लाईनचा स्लोप काढू शकतो. दुसरं की समजा त्या लाईनचा एकही पॉईंट दिलेला नाही आहे तरीसुद्धा आपल्याला त्या लाईनचा स्लोप काढता येतो. मग काय माहीत असणं आवश्यक आहे की त्या लाईनने एक्स ॲक्सिससोबत कितीचा अँगल केला, जो ॲक्यूट अँगल केलेला आहे तो किती डिग्रीचा केलेला आहे हे जर आपल्याला माहीत असेल तर आपण या फॉर्म्युलेच्या मदतीने आपण त्या लाईनचा स्लोप काढू शकतो. जर तो अँगल जर थिटा असेल तर स्लोप काढण्याचा फॉर्म्युला आहे m = tan θ. म्हणजे त्या अँगलची व्हॅल्यू, जी टॅन व्हॅल्यू घ्यायची, म्हणजे तुम्हाला काय मिळून जाईल? त्या लाईनचा स्लोप मिळून जाईल. म्हणजे या लाईनचा स्लोप काढण्याचा काय फॉर्म्युला आहे? m = tan θ. स्लोप काढण्याचे आणखी काही फॉर्म्युले आहेत. समजा ती लाईन हॉरिझॉन्टल असेल. ओके, आता इथे हॉरिझॉन्टल लाईन एक एक्स आहे, एक्स ॲक्सिस ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. किंवा पुन्हा एखादी कुठली तरी हॉरिझॉन्टल लाईन आपण घेऊ शकतो. ही एक लाईन आहे ना, ही सुद्धा हॉरिझॉन्टल आहे. तर या हॉरिझॉन्टल लाईनचा स्लोप बिलकुल ठरलेलंच आहे की कुठल्याही हॉरिझॉन्टल लाईनचा स्लोप, किंवा एक्स ॲक्सिस ही सुद्धा हॉरिझॉन्टल आहे, या लाईनचा स्लोप काय आहे? m = 0. आपण दैनंदिन जीवनातसुद्धा असं म्हणतो की समजून जा कुठल्याच पद्धतीत एकदम हॉरिझॉन्टल एखादी गोष्ट असेल तर आपण काय म्हणतो? स्लोपच नाही असं म्हणत असतो, आहे का नाही? की याला बिलकुल स्लोप नाही. समजा असा उतार असेल तर आपण काय म्हणतो की स्लोप खूप जास्त आहे, खूप जास्त असेल तर खूप जास्त स्लोप आहे असं म्हणूया. पण एकदम प्लेन आहे
आहे ना. तर मग आपण काय म्हणतो, बिलकुल उतार नाही असं आपण म्हणतो, बिलकुल स्लोप नाही आहे. म्हणजेच अशा लाईनचा, हॉरिझॉन्टल लाईनचा स्लोप आपल्यासुद्धा इकडे काय पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये काय म्हणू शकतो आपण, स्लोप m = 0. आता स्लोप ऑफ व्हर्टिकल लाईन किंवा वाय ॲक्सिस, एखादी व्हर्टिकल लाईन असेल किंवा वाय ॲक्सिस असेल तर त्याचा स्लोप काय आहे, तर त्याचा स्लोप सांगताच येत नाही, आहे ना. असं एकदम सरळ वरून खाली येत असेल तर काय स्लोप सांगता येईल, आहे ना. थोडाफार असेल, जरसा तिरपा असेल एखादी पार्ट, तर आपल्याला सांगता येईल की स्लोप कमी आहे, जास्त आहे किंवा इतका आहे ना. एखादी गोष्ट एखाद्याला असं वर आपण पकडलं आणि खाली सोडून दिलं 10-20 फुटावरून आणि त्याला विचारलं की बाबा स्लोप किती आहे सांग बरं, तर तो काय म्हणेल, काही सांगता येत नाही. हा गमतीचा जरी पार्ट जरी सोडला तरी आपल्याला व्हर्टिकल लाईनचा किंवा वाय ॲक्सिसचा स्लोप सांगता येत नाही. देअरफॉर स्लोप ऑफ व्हर्टिकल लाईन इज नॉट डिफाईन, तो आपल्याला सांगताच येणार नाही. जसं आपण म्हटलं की हॉरिझॉन्टल लाईनचा स्लोप आपल्याला सांगता येतो, मात्र तो स्लोपच नाही आहे, तो 0 आहे. तसा व्हर्टिकल लाईनचा स्लोप आपल्याला सांगताच येत नाही. देअरफॉर द स्लोप ऑफ वाय ॲक्सिस किंवा स्लोप ऑफ व्हर्टिकल लाईन इज नॉट डिफाईन. आता दोन जर पॅरलल लाईन असेल, आहे ना, तर दोन पॅरलल लाईनचा स्लोप कसा आहे, समजा एक ही लाईन आहे, याचा स्लोप आपण म्हटलं की m आहे. m म्हणण्यापेक्षा आता 2 असल्यामुळे आपण एकाला m1 घेऊ आणि एक दुसरी लाईन आहे तिचा स्लोप आपण m2 घेऊया, आहे ना. आणि दोन लाईन जर पॅरलल असतील, म्हणजे समजा आता ह्या 2 लाईन आहे, तुम्ही इथं बघू शकता या पॅरलल आहेत एकमेकांना, तर या पहिल्या लाईनचा स्लोप आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप कसा राहील, समजा याचा स्लोप जितका आहे तर याचा स्लोप तेवढाच राहील, बरोबर आहे ना. कारण ह्या 2 लाईन काय आहेत, पॅरलल आहेत. म्हणजे समजून जा एखादी वस्तू इथून जर आपण सोडली आणि ती घसरत घसरत खाली आली तर ती जेवढ्या वेगाने येईल तेवढ्याच वेगाने ती वस्तू याही ठिकाणावरून घसरत घसरत खाली येईल. म्हणजे दोघांचाही स्लोप कसा झाला, सारखा. म्हणजेच पॅरलल लाईनचा स्लोप कसा असतो, सेम असतो. समजा पहिल्या लाईनचा स्लोप आपण m1 म्हटलं आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप आपण काय म्हटलं, m2 म्हटलं, तर हे दोन्ही स्लोप कसे राहतील, जर त्या 2 लाईन पॅरलल असेल तर त्या दोन्ही लाईनचा स्लोप कसा राहील, इक्वल राहील. ओके, गोष्ट क्लिअर आहे ना. पुन्हा एकदा तेच की या दोन्ही ठिकाणचाच, आता हे स्लोप म्हणण्यापेक्षा आपण आपल्या दैनंदिन जीवनाच्या भाषेत त्याला उतार असं म्हणतो, की जर 2 पॅरलल लाईन जर असतील तर त्यांचा उतार कसा राहील, सेम राहील. जसे रेल्वेचे 2 जे ट्रॅक असतात, जे रूळ असतात, ते 2 एकमेकांना पॅरलल असतात. समजा ते एखाद्या ठिकाणून थोडे स्लोप जर असेल तर त्या दोघांचाही स्लोप कसा राहील, सारखा राहील, कारण त्या 2 लाईन एकमेकांना काय असतात, पॅरलल असतात. परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप, परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप बघा, समजून जा ही एक लाईन आहे आणि या लाईनचा स्लोप समजा m1 आहे आणि या दुसऱ्या लाईनचा स्लोप m2 आहे आणि त्या 2 लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. अशा 2 एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. त्यांच्यामधला अँगल जर 90 डिग्री असेल, म्हणजे राईट अँगल जर असेल, तर त्या 2 लाईनच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन हे -1 असते. हा अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, हा लक्षातच ठेवायचा आहे तुम्हाला. जर पॅरलल असेल तर द स्लोप ऑफ 2 लाईन्स इक्वल असेल आणि जर त्या 2 लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर त्या 2 लाईनच्या स्लोपचा प्रॉडक्ट काय असतो, -1 असतो. हे अत्यंत महत्त्वाचं. याच्यात या इक्वेशनला आपण पुन्हा या पद्धतीने वापरू शकतो, m1 = -1/m2. आपण जनरली कुठलाही प्रॉब्लेम सोडवत असताना या पद्धतीने तो वापरत असतो. काय केलं आपण, हा m2 हा इकडून तिकडे पाठवून दिला =च्या तिकडे, तर तो इकडे मल्टिप्लाय होता, तिकडे गेला तर काय झाला, डिवाईड झाला. म्हणजे मग काय मिळालं आपल्याला, m1 = -1/ हा तिकडे गेला -1/m2. ही कंडिशन कशाच्या संदर्भातली आहे, जर ज्या 2 लाईन एकमेकांना काय असतील, परपेंडिक्युलर असतील, राईट अँगल करत असतील, तर त्यांच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन काय राहते, -1 राहते. पुन्हा एक पद्धत आहे की समजा 2 लाईन आपल्याला दिलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये एक अँगल आहे थीटा. जर अँगल थीटा असेल तर तो अँगल काढण्याचा फॉर्म्युलासुद्धा आपल्याला या स्लोपच्या मदतीनं करता येतो. आता इथं मदत स्लोपची घेतो आहे ना, अँगल फाइंड आउट करतो आहे आपण. जर त्या 2 लाईनमधला ॲक्यूट अँगल जर थीटा असेल, इफ द थीटा इज द अँगल बिटवीन 2 लाईन्स हॅव्हिंग स्लोप m1 अँड m2, जर या 2 लाईनचा स्लोप, पहिल्या लाईनचा स्लोप m1 आहे आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप m2 आहे, जर 2 लाईनचा आपल्याला स्लोप माहीत असेल तर आपल्याला त्या 2 लाईनमधला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करता येतो. काय फॉर्म्युला आहे, tan θ = mod of m1 - m2 / 1 + m1 × m2. हा फॉर्म्युला वापरून आपल्याला जर स्लोप माहीत असेल तर आपण काय फाइंड आउट करू शकतो, अँगल फाइंड आउट करू शकतो. इथं मग θ = मग हा tan तिकडे पाठवता येईल, आपल्याला tan इन्व्हर्स करता येईल.
तो नंतरचा पार्ट आहे. पण याच्यात एक महत्त्वाची अट आहे की M1 आणि M2 या दोन स्लोपचा प्रॉडक्ट किंवा मल्टिप्लिकेशन -1 यायला नको. मुद्दा समजून घ्या. -1 केव्हा येते? -1 केव्हा येते? जेव्हा त्या दोन लाईन एकमेकांना काय असते? परपेंडिक्युलर असते. म्हणजे निश्चितच अँगल हा 90पेक्षा लहान असेल तरच हा फॉर्म्युला काम करतो. जर त्याच्यामध्ये जर 90चा अँगल असेल म्हणजे त्या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असेल तर हा फॉर्म्युला काम करणार नाही. बघा काय गंमत होऊ शकते. समजा यांचंच या दोन लाईन जर परपेंडिक्युलर असेल आणि मग तेव्हा त्यांच्या प्रॉडक्टचं मल्टिप्लिकेशन काय येईल? -1 येईल. बघा इथे M1 × M2चा आन्सर काय येईल? -1. इथे ऑलरेडी एक 1 आहे. 1 + -1 केलं तर डिनॉमिनेटर काय होऊन जाईल? 0 होईल. आणि डिनॉमिनेटर 0 जर झालं तर हे सगळंच गणित बिघडेल. कारण हे डिफाईनच करता येत नाही. कारण कुठल्याही रेसिप्रोकलचा डिनॉमिनेटर जर 0 झाला तर ती गोष्ट इन्फानाईट होऊन जाते. ती काही डिफाईन करता येत नाही. म्हणून कंडिशन काय आहे? M1 आणि M2चा जो प्रॉडक्ट किंवा मल्टिप्लिकेशन आहे तो -1 नसला पाहिजे. म्हणजेच त्या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर नसल्या पाहिजे. म्हणजेच तो अँगल ॲक्यूट असला पाहिजे. ॲक्यूट अँगल जर असेल तर तो अँगल फाइंड आउट करण्यासाठी स्लोपच्या मदतीने तो अँगल आपण फाइंड आउट करू शकतो. आणि तो फॉर्म्युला आहे tan θ = ओके. तर हे आपण स्लोपच्या मदतीने आपण अँगल फाइंड आउट करू शकतो. आणि स्लोप कसा फाइंड आउट करू शकतो याचे हे 4-5 आपण टाईप बघितले. एखादी जनरल इक्वेशन लाईनचं दिलं असेल तर त्याच्यावरून आपण ही स्लोप फाइंड आउट करू शकतो. सध्या पुन्हा बघा 2 पॉईंट जर लाईनची दिले असेल तर त्याच्या मदतीने आपण y2 - y1 / x2 - x1 आपण स्लोप फाइंड आउट केला. जर आपल्याला एक्स ॲक्सिससोबत थिटाचा अँगल होत असेल तर m = tan θ हा फॉर्म्युला वापरून आपण स्लोप फाइंड आउट करू शकतो. जर ती लाईन हॉरिझॉन्टल असेल तर त्याचा स्लोप 0 असतो. व्हर्टिकल असेल y ॲक्सिस असेल तर तो स्लोप आपण डिफाईंडच करू शकत नाही. आणि जर दोन लाईन पॅरलल असेल तर त्यांचा स्लोप इक्वल असतो. आणि परपेंडिक्युलर असेल तर त्यांच्या स्लोपचा प्रॉडक्ट हा -1 असतो. आणि जर आपल्याला दोन लाईनचा स्लोप जर माहीत असेल तर त्याच्या आधारावरून आपण त्या दोन लाईनमधला ॲक्यूट अँगल किती डिग्रीचा आहे ते सुद्धा फाइंड आउट करू शकतो. ओके. तर या सर्व गोष्टीचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या म्हणजे आपण पुढच्या पार्टकडे बोलूया. चला नेक्स्ट पार्टला आपण हात घालतोय. आत्ता थोड्या वेळापूर्वी आपण काय बघितलं की स्लोप कसे फाइंड आउट करायचे. जर पॉईंट दिला असेल किंवा अँगल दिला असेल तर आपण त्या लाईनचा स्लोप कसा फाइंड आउट करायचा. आता आपण इक्वेशन्स ऑफ लाईन कसे बनवायचे. वेगवेगळे टाईप्स आहेत लाईनचे इक्वेशन्स बनवण्याचे. वेगवेगळे इन्फॉर्मेशनवर आधारित आपण लाईनचे इक्वेशन बनवू शकतो. तर लाईनचं इक्वेशन बनवण्याचा पहिला प्रकार आहे पॉईंट स्लोप फॉर्म. पॉईंट स्लोप फॉर्म म्हणजे समजा आपल्याला एखाद्या लाईनचा फक्त एकच पॉईंट सांगितलेला आहे, एकच पॉईंट माहीत आहे किंवा एकाच पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट माहीत आहे, पण त्या लाईनचा आपल्याला सोबत स्लोप माहीत आहे. तर अशा लाईनचा आपण इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. कुठला फॉर्म्युला? y - y1 = m × x - x1. बघूया कसा आहे. तर समजा ही ती लाईन आहे. ओके. दिस इज द x ॲक्सिस ओरिजिन अँड दिस इज द y ॲक्सिस. ही ती लाईन आहे आणि या लाईनचा आपल्याला स्लोप माहीत आहे की समजा तो स्लोप काय आहे? m आहे. आणि या लाईनवरचा एक कुठला तरी पॉईंट माहीत आहे. समजा तो p आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट काय? x1 y1 त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहे. तर आपल्याला काय काय माहीत आहे आता या लाईनच्या संदर्भात? या लाईनचा स्लोप माहीत आहे आणि या लाईनवरचा फक्त एक पॉईंट माहीत आहे. तरीसुद्धा आपण त्या लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. काय फॉर्म्युला वापरून? y - y1 = m × x - x1. इथे x1 आणि y1 या पॉईंटचे कोऑर्डिनेट ठेवून द्यायचे आणि m काय आहे? या लाईनचा स्लोप ठेवून द्यायचा आणि तुम्ही सहज पॉईंट स्लोप फॉर्म या माध्यमातून काय फाइंड आउट करू शकता? इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करू शकता. आता एक दुसरा प्रकार बघूया. आपल्याला स्लोपच माहीत नाही आहे तर मग इक्वेशन फाइंड आउट करता येईल का? करता येईल. त्याच्यात काय कंडिशन आहे? समजा एक लाईन आहे आणि या लाईनवरचे 2 पॉईंट माहीत आहे. समजा एक पॉईंट आहे P आणि दुसरा पॉईंट आहे Q आणि याचे कोऑर्डिनेट आहे x1 y1 आणि दुसऱ्याचे कोऑर्डिनेट आहे x2 y2. म्हणजे आपल्याला किती पॉईंट माहीत आहे? 2 पॉईंट फॉर्म आपण याला म्हणूया. ओके. समजा त्या लाईनवरचे 2 पॉईंट माहीत आहे, स्लोप माहीत नाही मात्र आता, तर त्या लाईनचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करता येते. काय इक्वेशन आहे? y - y1 / y1 - y2 = x - x1 / x1 - x2. या फॉर्म्युल्यामध्ये बरेच जे मुलं आहेत ते कन्फ्यूज होत असतात. तर कसा लक्षात ठेवायचा? बघा इथे y आहे, इथे x आहे, हे व्हेरिएबल्स आहेत
आणि इथे y1 x1 y2 x2 हे p आणि q या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहे. तर सुरुवातीला बघा इथे y मायनस y1 अगदी सोपं आहे आणि त्याच्या डिनॉमिनेटरमध्ये y1 मायनस y2 ओके आणि इथे x मायनस x1 आणि त्याच्याच डिनॉमिनेटरमध्ये x1 मायनस x2 हा फॉर्म्युला लावून तुम्ही त्या लाईनचं सहज इक्वेशन फाइंड आउट करू शकता. लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करण्याचा हा दुसरा टाईप आहे. हा पहिला बघितला आपण की एकच पॉईंट माहीत असेल आणि सोबत स्लोप जर माहीत असेल तर तुम्हाला y मायनस y1 इक्वल्स टू m इंटू x मायनस x1 हा फॉर्म्युला लावून तुम्ही फाइंड आउट कराल. आणि जर स्लोप माहीत नसेल मात्र 2 पॉईंट माहीत असेल तरीसुद्धा त्या लाईनचं तुम्ही इक्वेशन फाइंड आउट करू शकता. म्हणजे पी क्यू या लाईनचं काय इक्वेशन आहे तुम्ही फाइंड आउट करू शकता जर 2 पॉईंट माहीत असेल तर. आता बघा की तुम्हाला काय माहीत आहे की त्या लाईनचा स्लोप माहीत आहे मात्र पॉईंट एकही माहीत नाही, मात्र इंटरसेप्ट माहीत आहे. आता समजा ही ती लाईन आहे, ही वाय ॲक्सिसला इथे इंटरसेप्ट म्हणजे क्रॉस करते आहे. ओके, तर वाय ॲक्सिसला क्रॉस करते म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट काय असला पाहिजे 0 आणि वाय कोऑर्डिनेट समजा सपोज सी आहे. सी म्हणजे काय आपण असं मोजत जातो ना इथून, इथे 0 आहे 1 2 3 4 5 समजा इथे 5 असतं तर आपण सीच्या ऐवजी 5 म्हटलं असतं. पण आपल्याला निश्चित माहीत नसल्यामुळे आपण काय म्हटलं सी म्हटलं. आणि या लाईनचा स्लोप माहीत आहे आपल्याला, समजा तो काय आहे एम आहे. म्हणजे या 2 गोष्टी माहीत आहे. काय काय माहीत आहे, लाईनचा स्लोप माहीत आहे आणि त्याचा वाय इंटरसेप्ट माहीत आहे. म्हणजे वाय ॲक्सिसला ती लाईन कुठे क्रॉस करते ते माहीत आहे आपल्याला, तो कोऑर्डिनेट माहीत आहे 0C आहे म्हणून. म्हणजे हे डिस्टन्स सी आहे, हे इथून इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते किती आहे सी आहे. मी थोड्या वेळापूर्वीच असं म्हटलं होतं की इथून आपण जर काउंट करत जर गेलो आणि आपल्याला ग्राफ पेपर जर आपल्याजवळ असता तर आपण कदाचित म्हटलं असतं की इथे 1 इथे 2 इथे 3 इथे 4 इथे 5 कदाचित इथे 5 किंवा 6 असं आलं असतं. म्हणजे मग हे डिस्टन्स आपण 5 असं म्हटलं असतं. पण आपल्याला ते नक्की माहीत नसल्यामुळे आपण सध्याचं काय घेतलं आहे सी असं घेतलं आहे. तर आपल्याला काय काय माहीत आहे आता बघा, आपल्याला काय माहीत आहे की त्या लाईनचा स्लोप माहीत आहे आणि त्या लाईनचा वाय इंटरसेप्ट माहीत आहे. तर काय होईल त्या लाईनचं इक्वेशन y इक्वल्स टू mx प्लस सी. ओके, मग थोड्या वेळासाठी समजा इथे हे डिस्टन्स जर 5 असतं तर काय आलं असतं y इक्वल्स टू mx प्लस 5 असं आलं असतं. हे डिस्टन्स समजून जर 3 असतं तर काय आलं असतं y इक्वल्स टू mx प्लस 3. समजा इथूनच लाईन गेली असती इथून 1 मधून, तर आता सांगा मग काय आलं असतं y इक्वल्स टू mx प्लस सीची व्हॅल्यू काय झाली असती 1. ओके, आणि समजा ती लाईन तिथूनही नाही गेली म्हणजे 5 मधूनही नाही गेली 3 मधूनही नाही गेली 1 मधूनही नाही गेली 0 मधूनच गेली म्हणजे ओरिजिनमधून जर गेली तर मग लाईनचं इक्वेशन काय होईल सांगा मग, y इक्वल्स टू mx प्लस सीची व्हॅल्यू काय आली 0. म्हणजेच y इक्वल्स टू mx प्लस 0 आणि 0 लिहिण्याचं काही कारण नाही. म्हणजे लाईनचं इक्वेशन काय बनेल y इक्वल्स टू mx असं बनेल. म्हणजे प्लस सी लिहिणारच नाही आपण. म्हणजेच काय, एखादी लाईन जर ओरिजिनमधून पास होत असेल तर त्या लाईनचं इक्वेशन काय झालं y इक्वल्स टू mx. म्हणजे मग याच्यावरून तुम्ही सहज ओळखाल इथे कॉन्स्टंट नाही आहे बघा. जसा इथे कॉन्स्टंट होता तसा इथे आहे का कॉन्स्टंट नाही, y इक्वल्स टू mx. मग समजून जा एखादी लाईन जर तुम्हाला सांगितली मी फॉर एक्झाम्पल y इक्वल्स टू 2x, सांगा मला पटकन की ओरिजिनमधून जाईल की नाही जाईल. कॉन्स्टंट आहे का इथे, बिलकुल कॉन्स्टंट. ही सी नावाची टर्मच नाही आहे, त्याच्यामुळे ही लाईन कुठून जात आहे पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजे 0 0मधून ही लाईन जात आहे. समजा एखादी असं म्हटलं की 2y इक्वल्स टू 3x. आता ही सुद्धा लाईन ओरिजिनमधून जाईल कारण इथे सुद्धा काय आहे कॉन्स्टंट टर्म नाही आहे. पण समजून जा असं जर म्हटलं की 5y इक्वल्स टू 6x मायनस 1. आता इथे कॉन्स्टंट टर्म आहे ती -1 आहे. म्हणजे ही लाईन कुठून जाणार आहे ओरिजिनमधून जाणार आहे का नाही, ओरिजिन व्यतिरिक्त कुठून तरी वेगळ्या ठिकाणावरून जाणार आहे. म्हणजे ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन नाही आहे. जिथे कॉन्स्टंट नाही आहे तीच लाईन ओरिजिनमधून जाते. पुन्हा काही एक्झाम्पल आपण घेऊन बघूया. समजा जर असं मी म्हटलं की x प्लस वाय इक्वल्स टू 0, सांगा ही लाईन ओरिजिनमधून जात आहे. आता काही लोकांना वाटत असेल अरे इक्वल टू 0 दिसते. नाही तो 0 नाही आहे कारण हा बघा हा y आपण तिकडे घेऊन जाऊ
मग काय येईल, किंवा एक्सला घेऊन जा मग सारखं वाय इक्वल्स टू हा प्लस एक्स आहे तिकडे घेऊन गेलं तर काय झालं मायनस एक्स झाला, झिरो लिहिण्याचं काही कारणच नाही. ओके, म्हणजे ही लाईनसुद्धा कुठून जाते, कॉन्स्टंट दिसत आहे का आता, याचंच इक्वेशन आपण असं बनवलं. ही लाईनसुद्धा कुठून जाते, ओरिजिनमधून जाते. पुन्हा एखादी घेऊया, 2x + 3y = 0. सांगा लाईन ओरिजिनमधून जात आहे की नाही जात आहे, ओळखा. इथे कॉन्स्टंट टर्म दिसत नाही आहे, म्हणजे ही लाईनसुद्धा कुठून जात आहे, ओरिजिनमधून जात आहे. आणि जर मी म्हटलं की x - 2y + 5 = 0, आता सांगा ही लाईन ओरिजिनमधून जात आहे का, बिलकुल नाही. कारण इथे काय आहे, हा कॉन्स्टंट टर्म आलेला आहे 5, हा c आलेला आहे इथे, म्हणजेच ती लाईन ओरिजिनमधून जात नाही आहे. म्हणजे ओरिजिनमधून लाईन जाते की नाही जात हे तुम्ही आता सहज लाईनचं इक्वेशन पाहून ओळखाल. त्यासाठी कुठलाही ग्राफ काढण्याची गरज नाही, ती लाईन ड्रॉ करण्याची गरज नाही. नुसतं इक्वेशन जर पाहिलं तुम्ही तरीसुद्धा तुम्ही पटकन ओळखाल की ही लाईन ओरिजिनमधून जात आहे किंवा ती जात नाही आहे. म्हणजे कॉन्स्टंट टर्म असेल तर ती लाईन ओरिजिनमधून जात नाही, आणि कॉन्स्टंट टर्म नसेल म्हणजेच y = mx या फॉर्ममध्ये जर असेल तर ती लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. ओके, हा ओरिजिन आपला ओरिजिन O00. आता बघा इथे एक अशी लाईन आहे की त्याचं एक्स लाईनला सुद्धा क्रॉस करते आहे, सॉरी एक्स ॲक्सिसला सुद्धा क्रॉस करते आणि वाय ॲक्सिसला सुद्धा क्रॉस करते, म्हणजे 2 इंटरसेप्ट फॉर्म. हा मगाशी बघितला होता आपण, हा वाय ॲक्सिसला इंटरसेप्ट होत होती ही लाईन, म्हणजे बघा वाय ॲक्सिसला क्रॉस करत होती. आता एक लाईन आपल्याजवळ अशी आहे की जी वायला सुद्धा क्रॉस करते आणि एक्सला सुद्धा क्रॉस करते. समजा ती लाईन अशी आहे, एक्सलाही क्रॉस करते आणि वायलाही क्रॉस करते. समजा आपण असं म्हणूया की हा ओरिजिन आहे आपला 0, आणि इथे 1 2 3 4 5 6 इथे इथपर्यंत काहीतरी 7 आहे, पण आपल्याला नक्की माहीत नाही. त्याच्यामुळे आपण असं म्हणूया की हे डिस्टन्स इथून इथपर्यंतचं डिस्टन्स ए आहे. ओके, म्हणजे हे डिस्टन्स काय झालं, ए झालं. या पॉईंटचे कोऑर्डिनेट तुम्हाला सहज सांगता येईल, काय असू शकतात, A0. ओके, समजा हा 7 असतात, आपण काय म्हटलं असतं 7 0. इथे 0 का बरं आलं, कारण जोही पॉईंट एक्स ॲक्सिसवर असतो त्याचा वाय कोऑर्डिनेट काय असतो, 0 असतो. ओके, आता हे बघा इथून समजून जा, पुन्हा काउंट करायला सुरुवात करा. इथे 0 1 2 3 4 इथे 5 आलं समजून जा, तर मग हे डिस्टन्स 5 आहे. पण आपल्याला नेमकेपणानं सांगता येत नाही, म्हणून आपण समजून घेऊया की इथून इथपर्यंतचं डिस्टन्स काय आहे, बी आहे. म्हणजे याचा एक्स इंटरसेप्ट ए आहे आणि वाय इंटरसेप्ट बी आहे. बरं तुम्ही सांगू शकाल का या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय राहील, मग या पॉईंटचे कोऑर्डिनेट राहील 0B. 0B या पॉईंटचे कोऑर्डिनेट राहील, कारण जो पॉईंट वाय ॲक्सिसवर असतो त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असतो, 0 असतो, आणि वाय कोऑर्डिनेट जो हा पॉईंट असेल तो वाय कोऑर्डिनेट असतो. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं, एक्स ॲक्सिसवरच्या प्रत्येक पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो आणि वाय ॲक्सिसवरच्या प्रत्येक पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणजे एक्स इंटरसेप्ट ही जी लाईन आहे त्याचा एक्स इंटरसेप्ट ए आहे आणि वाय इंटरसेप्ट बी आहे. ओके, म्हणजे ही लाईन 2 ठिकाणी इंटरसेप्ट होते, 2 इंटरसेप्ट फॉर्म. तर या लाईनचं इक्वेशन, ही रेड कलरमध्ये जी लाईन काढली आपण, त्या लाईनचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करता येईल. आणि तो फॉर्म्युला काय, x/a + y/b = 1. याच्यात एक्सच्या खाली एक्सचा इंटरसेप्ट लिहायचा, वायच्या डिनॉमिनेटरमध्ये वायचा इंटरसेप्ट लिहायचा, वाय ॲक्सिसचा इंटरसेप्ट लिहायचा. आणि अत्यंत सोप्या फॉर्म्युल्याने आपण या लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. 2 इंटरसेप्ट फॉर्म, हा सिंगल इंटरसेप्ट फॉर्म होता, हा 2 ठिकाणी इंटरसेप्ट जर लाईन होत असेल तर त्याचा हा फॉर्म आहे. चला आपण इकडे बघूया. इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. एखादी लाईन आहे ती एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, XY0. ओके, एक्स ॲक्सिसला पॅरलल जर लाईन असेल, चला मी पॅरलल लाईन काढतो. ही एक लाईन आहे, ती या एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. तर एक्स ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन y = असते. बिलकुल लक्षात ठेवून द्या की जी लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे त्याचं इक्वेशन y = असते, आणि जी लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे तिचं इक्वेशन x = असते. आता ही एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणून इक्वेशन y = तर बघा, समजा आपण जाऊया इथून, समजा इथे 0, इथे 1 2 3 4, इथे समथिंग समजा 5 आहे,
समजा इथे 5 जर असतं, जसं इथं पुन्हा एकदा या 1 2 3 4 इथे 5 जर आलं असतं, त्याचं इक्वेशन y = 5 असतं. आलं ना सोपं लक्षात. पण आपल्याला नेमकं माहीत नाही, आपण समजून हे डिस्टन्स आहे b असं कन्सिडर केलं, तर म्हणून या लाईनचं इक्वेशन काय आलं, y = 5 म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हटलं, y = b असं म्हटलं. म्हणजे जी लाईन x ॲक्सिसला पॅरलल आहे त्याचं इक्वेशन y = झालं. आता जी लाईन y ॲक्सिसला पॅरलल आहे, x 0 अँड y. आता y ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन काढू. समजा ही ती लाईन आहे जी y ॲक्सिसला पॅरलल आहे. आता y ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन x = असते. जसं मगाशीच सांगितलं होतं, x ॲक्सिसला पॅरलल असेल तर y = इक्वेशन, आणि y ॲक्सिसला पॅरलल असेल तर x = इक्वेशन. आता बघा इथे समजा इथून पुन्हा आपण जाऊया 1 2 3 4 5 6 7 आहे ना. तर हा जर 7 असेल तर याचं इक्वेशन काय बनेल, x = 7. पण आपल्याला नेमकेपणानं माहीत नाही ते 7 आहे की काय आहे, तर आपण म्हणू की इथून इथपर्यंतचं डिस्टन्स काय आहे, a आहे. तर मग काय झालं इक्वेशन, x = a. बघा इथे जर ती लाईन x ॲक्सिसला पॅरलल असेल तर इक्वेशन y = b, आणि y ॲक्सिसला पॅरलल असेल तर इक्वेशन x = a. नेक्स्ट पार्ट आपण कडे जाऊया की एखादी लाईन जर x लाईनचं इक्वेशन काय आहे. x हा जो ॲक्सिस आहे ती सुद्धा एक लाईनच आहे. तर x ॲक्सिसचं इक्वेशन y = 0. थोड्या वेळापूर्वीच मी सांगितलं होतं की बघा आता ही जर लाईन आहे, ही लाईन कन्सिडर करा तुम्ही. काय इक्वेशन आहे, आता समजून जा ही 5 मधून जात आहे, 1 2 3 4 5 मधून जात आहे. तर हिचं इक्वेशन काय बनलं, y = 5. थोडं खाली आलं y = 2, पुन्हा थोडं खाली आलं y = 1 आहे ना. बघा इथे 5 होता, इथं 4 झाला, इथे 3 झाला, इथे 2 झाला, इथे 1 झाला, आणि मग इथे आलो तर y = 0. म्हणजेच ही लाईन नेमकी कोणती आहे, x ॲक्सिस आहे. म्हणून x ॲक्सिसचं इक्वेशन काय असते, y = 0. आता बघा y ॲक्सिसचं इक्वेशन x = 0. बघा आता ही लाईन आहे, ओके. आता मी मगाशी म्हटलं होतं की इथपर्यंत 7 आहे असं कन्सिडर करा. मग याचं इक्वेशन झालं x = 7. थोड्या वेळ इकडे आलं तर x = 6 5 4 2 x = 1. आणि मग इथं जर आलो तर काय झालं, इथे 1 होतं, इथे आलं तर x = 0. म्हणजे ही लाईन कोणती आहे, ही लाईनच y ॲक्सिस आहे. म्हणजे y ॲक्सिसचं इक्वेशन काय झालं, x = 0, आणि x ॲक्सिसचं इक्वेशन y = 0. मी थोड्या वेळापूर्वीच उल्लेख केला होता. काय उल्लेख केला होता की y ॲक्सिस yला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन x = असते, आणि xला पॅरलल असणाऱ्या लाईनचं y = असते. त्याच नियमाप्रमाणे x ॲक्सिसचं इक्वेशन y = झालं, आणि y ॲक्सिसचं इक्वेशन x = झालं. ओके, चला एक नेक्स्ट पार्ट आहे. हा जनरल फॉर्म तुम्ही 10th स्टँडर्डला सुद्धा बघितला होता. एखादी लाईन आहे त्या लाईनचं जनरल इक्वेशन असं असते बघा. काय असते लाईनचं इक्वेशन, ax + by + c = 0. हे कुठल्या तरी एका जनरल लाईनचं इक्वेशन आहे. आता या अशी एखादी जनरल लाईन जर असेल तर या लाईनवरून आपल्याला या लाईनच्या इक्वेशनवरून आपल्याला त्या लाईनचा स्लोप काढता येतो का, निश्चितच काढता येतो. काय फॉर्म्युला आहे, तर हे जे इक्वेशन आहे याच्यावरून याचा स्लोप काढता येईल. त्यासाठी फॉर्म्युला आपण वापरतोय m इज द स्लोप, m - कोएफिशियंट ऑफ x डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ y. कोएफिशियंट ऑफ एक्सचा कोएफिशियंट काय आहे a, आणि yचा कोएफिशियंट काय आहे b. तर न्यूमरेटरमध्ये कोएफिशियंट ऑफ x घेत असतो आणि डिनॉमिनेटरमध्ये कोएफिशियंट ऑफ y घेत असतो, आणि मायनस साईन देत असतो. तर मग काय झालं याचं, कोएफिशियंट ऑफ x आला a आणि कोएफिशियंट ऑफ y आला b, आणि मायनस साईन म्हणजे m - a/b. म्हणजे आपल्याला एक जनरल लाईनचं इक्वेशन जर दिलं असेल तर त्या लाईनच्या इक्वेशनवरून आपल्याला सहज स्लोप काढता येतो. याच्यावरून एखादी एक्झाम्पल म्हणून जर आपण घेऊन बघितलं, समजा एक लाईन आहे 2x + 3y + 5 = 0. तर मला तुम्हाला स्लोप सांगता येईल का काय आहे तर या लाईनचा, काय स्लोप येईल, m - कोएफिशियंट ऑफ x. कोएफिशियंट ऑफ x काय आहे 2 डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ y, तो काय आहे
3. म्हणजे या लाईनचा तुम्हाला बघा किती पटकन स्लोप काढता आला. जर लाईनचं जनरल इक्वेशन जर दिलं असेल तर तुम्हाला त्या लाईनचा स्लोप अगदी सहज काढता येते. m = मायनस कोएफिशियंट ऑफ x डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ y. मग तुम्हाला स्लोप काढता येते. पुन्हा काय काय काढता येते, या लाईनचा जी लाईन असेल, ही लाईन आहे, याचा एक्स इंटरसेप्टसुद्धा तुम्हाला काढता येतो. तो काढण्याचा फॉर्म्युला काय, मायनस घ्यायचं, कॉन्स्टंट घ्यायचं आणि एक्स इंटरसेप्ट जर काढायचं असेल तर एक्सचा कोऑर्डिनेट घ्यायचा आणि वाय इंटरसेप्ट काढायचं असेल तर वायचा कोऑर्डिनेट घ्यायचा. बघा दोन्ही ठिकाणी बघा, हा एक्स इंटरसेप्ट काढतोय आपण आणि हा वाय इंटरसेप्ट काढतोय. दोन्ही ठिकाणी बघा मायनस मायनस घेतलाय, कॉन्स्टंट सी घेतलाय. आता डिवाइड बाय काय आहे, जर एक्स इंटरसेप्ट काढायचं असेल तर एक्सचा कोऑर्डिनेट घ्यायचा डिवाइडमध्ये आणि वाय इंटरसेप्ट काढायचा असेल तर वायचा कोऑर्डिनेट घ्यायचा डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे इथं एक्सचा कोऑर्डिनेट ए घेतला आपण, डिवाइड बाय ए केलं आणि वाय इंटरसेप्ट काढत असताना वायचा कोऑर्डिनेटने आपण डिवाइड केलं, म्हणजेच तो काय बीने आपण डिवाइड केलं. आपण हे वेगवेगळे प्रकार बघितले की लाईनचं इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं, कारण त्या इक्वेशनशिवाय आपण ती लाईन नेमकी कशी आहे हे ओळखू शकत नाही. कुठल्याही एखाद्या व्यक्तीचा समजून जर जसं नाव सांगितलं तर आपण त्या व्यक्तीची इमेज आपल्या डोळ्यापुढे येत असते, आहे का नाही. तर तसंच एखाद्या लाईनचं इक्वेशन सांगितलं तर त्या इक्वेशनवरून आपल्याला कळते ती लाईनचा प्रकार काय आहे, ती कुठून जात आहे, कुठल्या ॲक्सिसला पॅरलल आहे की परपेंडिक्युलर आहे, कितीचा अँगल बनवत आहे, कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे ना. ही सगळी माहिती देण्याचं काम कोण करत असते, त्या लाईनचं इक्वेशन हे काम करत असते. म्हणजे ॲक्च्युअल त्या लाईनची पोझिशन काय आहे 2 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये हे सांगण्याचं काम ते इक्वेशन करत असते. तर हे इक्वेशन म्हणजे त्या लाईनचं संपूर्ण नाव झालं किंवा ॲड्रेस झाला किंवा त्याची पोझिशन सांगणारी सगळी यंत्रणा म्हणजे त्या लाईनचं इक्वेशन झालं. आणि हे इक्वेशन त्या लाईनचं कसं फाइंड आउट करायचं हे वेगवेगळ्या पद्धती आपण बघितल्या. स्लोप जर माहीत असेल आणि एक पॉईंट जर माहीत असेल तर इक्वेशन फाइंड आउट करता येते. 2 पॉईंट जर माहीत असेल तरी आपल्याला त्या लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करता येते. पॉईंट माहीत नाही मात्र स्लोप आणि इंटरसेप्ट माहीत असेल तर या लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करता येते. ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनचा फक्त स्लोपच जर माहीत असला तरी आपल्याला त्याचं इक्वेशन फाइंड आउट करता येते. आणि समजा दोन्ही इंटरसेप्ट माहीत असेल ना स्लोप माहीत नसेल तरीसुद्धा त्या लाईनचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करता येते. आणि जर ती लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर त्याचं इक्वेशन वाय इक्वस टू बनते, वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर त्या लाईनचं इक्वेशन एक्स इक्वस टू बनते. या सगळ्या आपण छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या आणि एक जनरल इक्वेशन जर दिलं असेल तर त्याच्यावरून आपण त्या लाईनचा इक्वेशनवरून त्या लाईनचा स्लोपसुद्धा फाइंड आउट करू शकतो. काय फॉर्म्युला आहे, मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ वाय. या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या सगळ्या 11 स्टँडर्डला आहेत. याचासुद्धा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या, याच्या छान नोट्स बनवा, कारण याच्याशिवाय आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन समजूनच घेता येणार नाही.